नमस्कार मित्रांनो, गप्पाटून मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत श्री गणेश आणि कुबेराचा गर्वभंग ही एक सुंदर पौराणिक कथा। धनाचा गर्व कसा दूर झाला आणि नम्रतेचं महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया। एपिसोड 4 श्री गणेश आणि कुबेराचा गर्वभंग। कुबेर हा देवांचा धनाध्यक्ष होता। त्याला आपल्या अफाट संपत्तीचा खूप गर्व झाला होता। आपली श्रीमंती दाखवण्यासाठी कुबेराने भगवान शिव, माता पार्वती आणि श्री गणेश यांना भव्य मेजवानीचं आमंत्रण दिलं। भगवान शिव म्हणाले, आम्ही येऊ शकत नाही, पण आमच्या जागी श्री गणेश मेजवानीला येतील। श्री गणेश मेजवानीला पोहोचले आणि त्यांनी जेवायला सुरुवात केली। ते सतत खातच राहिले। कुबेराचं सर्व अन्न संपलं, तरीही श्री गणेशांची भूक शांत झाली नाही। कुबेर घाबरून गेला। कुबेराने भगवान शिवांकडे धाव घेतली आणि आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली। भगवान शिव म्हणाले, श्री गणेशांना प्रेमाने अर्पण केलेला साधा भात किंवा मोदकही त्यांना तृप्त करेल। कुबेराने नम्रतेने श्री गणेशांना साधं अन्न अर्पण केलं। श्री गणेश प्रसन्न झाले आणि त्यांची भूक शांत झाली। त्या दिवसापासून कुबेराचा गर्व नाहीसा झाला। त्याला समजलं की संपत्तीपेक्षा नम्रता आणि भक्तीच सर्वात मोठी आहे। बोध, धनाचा गर्व कधीही करू नये। प्रेम, नम्रता आणि भक्ती यांची किंमत कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी असते। ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि गप्पाटूनला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नव्या सुंदर कथेसह। जय श्री गणेशा।